इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गणित विषयाचा अभ्यास मित्रांनो आपण करत आहोत. हा अभ्यास करण्यासाठी आपण नवनीतचे मार्गदर्शक व सराव पुस्तिकेचा उपयोग करतोय. आज या पुस्तिकेमधील स्वाध्याय 7.1 आपल्याला अभ्यासायचा आहे. यापूर्वी 1.1 ते 1.6.2 पर्यंत असलेले सर्व स्वाध्याय आपण अभ्यासलेले आहेत. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी किंवा वरती आय बटनमध्ये किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याची लिंक देईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व गणिताचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकाल. चला, आज स्वाध्याय 7.1 मधील पहिला प्रश्न सोडूयात. प्रथम प्रश्न वाचून घ्या. 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? या प्रश्नासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. यापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक निवडून त्याला आपल्याला गोल करायचे. चला तर मग उत्तर काढूयात. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्ही अभ्यासलेल्या असल्या पाहिजे. मूळ संख्या म्हणजे जी संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. याचा अर्थ ती 1ची आणि जी मूळ संख्या आहे तिच्याच पाड्यात ती संख्या येते. तर कोणाच्याही पाड्यामध्ये जी संख्या तुम्हाला भेटत नाही तिला मूळ संख्या म्हणायचं. मग अशा कोणत्या संख्या आहेत? मी इथं 100 पर्यंतच्या संख्यांना हायलाईट केलेल्या आहेत. या तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन उत्तर सोडवता येतात. काउंट करूयात. आपल्याला एकूण विचारल्यात किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. टोटल संख्या आहेत 100 पर्यंत 25 आणि पर्याय 3 मध्ये आपल्याला 25 दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला हायलाईट किंवा गोल करावा लागणार आहे. यानंतर जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं. दुसरा प्रश्न काय आहे? 1 ते 20 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांच्याच फक्त बेरजेच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आणि या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडून गोल करायचा आहे. चला, याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल. सुरुवातीला 1 ते 20च्या दरम्यान असणाऱ्या संख्या आपल्याला पाहाव्या लागतील. 1 ते 20 पर्यंत असलेल्या संख्या. मग 1 ते 20 पर्यंत कोणकोणत्या संख्या मी ह्या ठिकाणी लिहितो म्हणजे बेरीज करता येईल. 2 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर आहेत 7. हे पहिल्या 10 पर्यंतच्या संख्या. त्यानंतर 11 पासून 20 पर्यंत पुन्हा 4 संख्या आहेत. 11 13 17 आणि 19. तर या संख्यांची मूळ संख्यांची बेरीज किती आहे ते विचारले. मग बेरीज करून घेऊयात. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. या पहिल्या संख्यांची बेरीज 17 येते, अधिक यांची बेरीज आपल्याला त्यामध्ये ॲड करायला लागेल. 9 9 आणि 7 16, 16 आणि 3 19, 19 आणि 1 20. ओके, 20. अच्छा आले 2, 2 आणि 1 3 4 5 6 किती येत आहे? 60. 60 अधिक 17, 60 अधिक 17 उभी बेरीज करा पाहिजे तर 7 6 आणि 1 7 किती येत आहेत? 77. बेरीज येते 77. 77 पर्याय आहे 2 मध्ये, म्हणून आपल्याला 2 नंबरचा पर्याय गोल करावा लागला असता. यानंतर आहे प्रश्न तिसरा. पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे? आता तुम्हाला चौरस आणि त्रिकोणी संख्या माहिती असल्या पाहिजे, तर तुम्हाला पर्यायातून योग्य पर्याय निवडता येईल आणि योग्य पर्यायाला गोल करता येईल. चौरस संख्या म्हणजे ज्या संख्या पूर्ण वर्ग आहेत. पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या म्हणतात. वर्ग संख्या म्हणजे काय? 1चा वर्ग 1 आहे, 2चा वर्ग 4 आहे. या ज्या संख्या आहेत त्या वर्ग संख्या आहेत
आणि त्या पूर्ण वर्ग संख्या, अपूर्णांकात नाही आहेत, पूर्ण आहेत. मग अशा संख्यांना आपण चौरस संख्या म्हणतो. मग इथं दिलेल्या पर्यायांमध्ये 9 दिलेत. 9 ही वर्गसंख्या आहे का? आहे. कोणाचा आहे? 3चा वर्ग 9 म्हणजे ही वर्गसंख्या आहे. त्यानंतर 25 दिलेत. 25 कोणाचा वर्ग आहे? 25 आहे 5चा वर्ग. 5 5 25 म्हणजे ही पण वर्गसंख्या आहे. त्यानंतर 8चा वर्ग दिला. 8 8 64 आणि एक 6चा वर्ग दिला आहे 36. म्हणजे चारही पर्यायांमध्ये असलेल्या संख्या ह्या पूर्ण वर्ग आहेत. पूर्ण वर्ग असतील तर त्या चौरस संख्या म्हणायचं. म्हणजे इथं चौरस संख्या तर सगळ्याच आहेत. इथं आपल्याला विचारले चौरस संख्या पण आहे आणि त्रिकोणी पण आहे. हे चौरस तर सगळ्याच आहेत, पण त्रिकोणी मात्र सगळ्या नसणार आहे. त्रिकोणी संख्या फक्त कोणती तरी एकच असेल आणि ते आपलं उत्तर आहे. मग त्रिकोणी संख्या कशी शोधतात? त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या 1 असते. त्यानंतर अशा पद्धतीने बिंदू काढले तर त्रिकोण तयार होतो. त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. मग अशा जेवढे बिंदू येतात त्या बिंदूंच्या बेरजेला आपण त्रिकोणी संख्या म्हणायची. इथं 3 आहेत म्हणून 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या झाली. त्यानंतर असे बिंदू दिले तर दुसरी आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल. या सगळ्या बिंदूंची बेरीज केली तर किती येते? हे 3 4 5 6 म्हणजे पुढची संख्या आहे 6. आता या सगळ्या संख्या काढायला एक आपल्याकडं पर्याय असतो. पहिली त्रिकोणी संख्या आहे 1, त्याच्यामध्ये 2 मिळवायचे. मग आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल. इथं पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. दुसरी त्रिकोणी संख्या मिळाली किती? त्यांची बेरीज म्हणजे 3. आता आलेल्या त्रिकोणी संख्येत पुढची संख्या मिळवायची. इथं 2 मिळवले होते, इथं 3 मिळवा. किती येत आहेत? 6. म्हणजे 6 ही पुढची त्रिकोणी संख्या मिळेल. आपल्याला 1 मिळाली, 3 मिळाली, 6 मिळालेत. कसं करतोय आपण? इथं जी त्रिकोणी संख्या आहे तिच्यामध्ये 1 1 ने वाढ करत जायचं. पहिली इथं 1 मिळवायला लागली असती. 0 मध्ये 1 मिळवले, पहिली मिळाली. 1 मध्ये 2 मिळवले, दुसरी मिळाली. त्यानंतर आलेल्या त्रिकोणी संख्येत 3 मिळवले. कारण क्रमाने आपण 1 1 संख्या त्याच्यामध्ये वाढवत जाणार. आता किती मिळाली? 6. म्हणजे इथं 6 येतील. 6 मध्ये किती मिळवायचे? 3च्या पुढचे 6. क्रमाने 1 1 संख्या वाढवत जायचे. म्हणजे पुढची मिळेल 10. 10 मध्ये 5 मिळवावे लागतील. किती येत आहेत? 15. 15 मध्ये 6 मिळवावे लागतील. किती येत आहेत? 21. आपल्याला विचारले काय? यापैकी कोणती संख्या ही त्रिकोणी संख्या आहे? 1 ही त्रिकोणी आहे, 3 त्रिकोणी आहे, 6 त्रिकोणी आहे, 10 त्रिकोणी आहे, 15 त्रिकोणी, 21 त्रिकोणी आहे. पण यामध्ये आहे का ती संख्या? 9 संख्या आलेलीच नाही, म्हणजे ही त्रिकोणी नाही. 25 अजून भेटले नाहीत. आपण मिळवून पाहूयात. 21 मध्ये आता 7 मिळवावे लागतील. किती येत आहेत? 28. आहे का? 25 पण नाही झाली. आता राहिल्यात 36 आणि 64. इथं आपले 28 आले होते. 28 मध्ये आता किती मिळवायचे? इथं 7 मिळवले होते म्हणजे 8 मिळवावे लागतील. 8 आणि 8 16, 7च्या 1 36. 36 त्रिकोणी संख्या मिळाली पहा. 36 ही त्रिकोणी संख्या मिळालेली आहे. म्हणून 36ला आपल्याला गोल करावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 14. संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत? इथं आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? त्याचे पर्याय दिलेत आणि या पर्यायापैकी योग्य पर्यायाचं आपल्याला निवडून गोल करायचं आहे. पर्याय दिलेले आहेत: चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, विषम संख्या, मूळ संख्या. चौरस संख्या म्हणजे वर्ग असले पाहिजेत. सगळे वर्ग संख्या असले पाहिजेत. आहेत का वर्गाच्या? नाही आहेत. त्रिकोणी संख्या म्हणजे 1. आत्ताच आपण त्रिकोणी संख्या शोधल्या होत्या. 1 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 6 ही त्रिकोणी संख्या आहे. पण इथं आपल्याला त्या दिसतच नाही आहे. इथं 2 आलेल्या आहेत. म्हणजे त्रिकोणी संख्या पण नाही आहेत. विषम संख्या आहेत का सगळ्या? नाही. 2 दिलेला आहे, 2 नंतर 11 आहेत. 1 सम, 1 विषम. सम पण आहे, विषम पण आहे. म्हणजे विषम संख्या नाही. मग राहिला पर्याय मूळ संख्या. आणि मग आपल्याला निरीक्षण करावं लागेल ह्या मूळ संख्या आहेत का? तर आहेत.
2, 11, 13, 17, 19, 23 या सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या आपण आधीच शोधलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल पहा या ठिकाणी 2 मूळ आहेत, 11 पण मूळ संख्या आहे, 13 पण मूळ संख्या आहे, 17 पण मूळ संख्या आहे, 19 पण आहे, 23 पण आहे. म्हणजे ही मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय 4 बरोबर असणार आहे. 4 या पर्यायाला आपल्याला गोल करावा लागणार आहे. नंतर आहे 5. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? आता मूळ संख्या आपण शिकलो, जोडमूळ संख्या पण तुम्हाला माहिती असतील. त्याची जोडी ह्या पर्यायांमध्ये कोणती आहे ती शोधायची आणि त्याच्या पर्यायाला गोल करायचं. तर जोडमूळ संख्या पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्यांच्या मध्ये फक्त एक संख्या असते किंवा दोघांमध्ये 2चा अंतर असतं. 2चं अंतर असतं किंवा 2ने दुसरी संख्या मोठी असते. मग अशी जोडी आपल्याला पाहायला लागेल. 3 आणि 7 पहा बरं. 3 आणि 7 याच्यामध्ये फक्त एकमेव एक कुठली तरी संख्या यायला पाहिजे. पण इथं किती संख्या येत आहेत? 3 संख्या येत आहेत. म्हणजे ही जोडमूळ संख्या होणार नाही. नंतर 7 आणि 11 आहे. 7 आणि 11 याच्यामध्ये पण किती संख्या येत आहेत? पुन्हा 3. अशा 3 संख्या जर मध्ये येत असेल तर ती जोडून येणारी मूळ संख्या होत नाही. नंतर आहेत 11 आणि 13. 11 आणि 13 पहा याच्यामध्ये फक्त एकमेव 12 ही संख्या आलेली आहे. अदरवाईज या दोन्ही संख्या शेजारी आल्या असत्या. जेव्हा अशा पद्धतीने संख्या येतात त्याला जोडमूळ संख्या म्हटलं जातं किंवा जोडून येणारी मूळ संख्या किंवा जुळी मूळ संख्या असं देखील म्हणतात. म्हणून 11 आणि 13 ही जोडी मूळ संख्येची जोडी आहे आणि ती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली. म्हणून हा पर्याय ह्या ठिकाणी बरोबर आहे. 3 नंबरच्या याला आपण गोल करणार आहोत. नंतर जाऊयात 6व्या उदाहरणाकडे. 6वं उदाहरण आहे 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती? पर्याय दिलेले आहेत. आता त्रिकोणी संख्यांचा अभ्यास आपण केले. पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे इथं आणि योग्य पर्याय निवडून गोल करावा लागणार आहे. चला पाहूयात. 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधायची. आता त्रिकोणी संख्या आपल्याला काढून घ्यावी लागते. मी सांगितलं त्रिकोणी संख्या कसं काढतो आपण? अशा पद्धतीने त्रिकोण तयार होणारे बिंदू म्हणजे त्रिकोणी संख्या. पहिला आहे 1, नंतर आहे 3, नंतर याच्यामध्ये आपण असे 3 बिंदू वाढवले तर पुन्हा त्रिकोण तयार होतो असं. मग आता हे सगळे त्रिकोण किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 म्हणजे 6 ही त्रिकोणी संख्या आहे. तर असं त्यांनी सांगितलं की 10 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर त्याच्यानंतर चौथी संख्या कोणती असेल? आता त्रिकोणी संख्या मी परत तुम्हाला सांगतो काढायच्या कशा. असं न करता डायरेक्ट तुम्हाला असे पण काढता येतील. शून्यात 1 मिळवा. त्यानंतर आलेल्या मूळ संख्या 1 मिळाली. त्याच्यामध्ये क्रमाने येणारी दुसरी संख्या मिळवायची, क्रमाने येणारी तिसरी संख्या मिळवायची, चौथी संख्या मिळवायची, 5वी संख्या मिळवायची. हे जे आपण मिळवत जाणार आहे ती प्रत्येक वेळेस ज्या क्रमाने येणार आहे त्याच क्रमाने मिळवायची. आता इथं या दोघांची बेरीज येते 3. मिळालेल्या त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला 3 मिळवायचे. म्हणजे ही त्रिकोणी संख्या इथं घ्यायची. ही त्रिकोणी संख्या आपण इथं घेतली त्याच्यात ही संख्या मिळाली. यांची बेरीज झाली 6. ही 6 इथं घ्यायची. 6 मध्ये 4 मिळवायचे. 10 होतील. ओके 10 होतील. 10 मध्ये आता 5 मिळवायला लागतील. मग होतील 15. 15 मध्ये 6 मिळवायला लागतील कारण क्रमाने 6 येणार आहे. 15 मध्ये 6 मिळवा. 21 होतील. 21 आलेली मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये 7 मिळवा. पुढची त्रिकोणी संख्या मिळेल 28. 28 मध्ये 8 मिळवा क्रमाने येणारे. येतात 36. ही आपली पुढची मूळ संख्या आहे. आता ह्या सगळ्या मूळ संख्या आपण काढून घेतलेल्या आहेत इथं आणि त्यांनी म्हटलंय 10 ही पहिली आहे तर चौथी कोणती आहे? मग 2 नंबरला 15 येतील, 3 नंबरला 21 येतील, 4 नंबरला 28 येतील. चौथी संख्या चौथ्या क्रमांकावरती येणारी कोणती असेल? 28. 28 आपल्याला दिलेत का पर्यायामध्ये? दिलेत 2 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. यानंतर 7वा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे? 110 ते 121च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आपल्याला शोधायला सांगितलेली आहे.
आणि त्याचा पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी गोल करायचा. आता मूळ संख्या आपल्याला माहिती आहे की जे कोणाच्याही पाड्यामध्ये येत नाही, फक्त 1 आणि त्याच संख्येच्या पाड्यात असतात. इथं 113 ही संख्या मूळ संख्या आहे. बाकीच्या सगळ्या संख्या कुठल्या तरी पाड्यामध्ये एक्स्ट्रा दुसऱ्याच पाड्यामध्ये येत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न 8. जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या येत असेल तर त्या दोन्ही संख्यांमधील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल? आणि पर्याय आपल्याला दिलेले आहेत. या पर्यायांमध्ये योग्य पर्याय आपल्याला निवडून उत्तर लिहायचं आहे. चला सोडून पाहूयात. जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार, आता तुम्हाला माहिती आहे कोणत्याही दोन समसंख्या घेतल्या, ओके, समसंख्या घेतल्या त्यांचा गुणाकार समच येतो. समचा गुणाकार समच येतो. आता आपण एक सम घेतली आणि एक विषम घेतली, सम आणि विषम, गुणाकार कसा येईल बरं? सम आणि विषमचा 3 दुने 6 कसा येतोय? समच येतोय. इतर संख्या पण तुम्ही घेऊन पहा, 4 आणि 5, एक सम आहे एक विषम आहे, 4 पंचे 20, गुणाकार कसा येतोय? समच येतो. एक सम विषमचा गुणाकार सम येतो, समसमचा पण समच येतो. आता इथं म्हटलंय त्यांनी काय, जर दोन मूळ संख्या आहेत त्यांचा गुणाकार सम येणार आहे. मूळ संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. मूळ संख्यांचा अभ्यास केला ना, 1 ते 100 पर्यंत 25 संख्या होत्या मूळ संख्या. त्यामध्ये कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार केला तर तो सम येणार आहे. ओके, तो समच येणार आहे. मग असा सम येण्यासाठी त्याच्यातली एक संख्या फिक्स आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ती निश्चित आपल्याला सांगता येईल एक कोणती आहे, दुसरी माहीत नाही कोणती, पण एक तुम्ही सांगू शकताय की कोणती असणार आहे आणि ती पर्यायात कोण दिलेली आहे त्यामध्ये ती संख्या आहे. मग तुम्हाला जर मूळ संख्यांचा अभ्यास असेल तर एक अभ्यास तुम्ही तिथं केला असेल, 2 ही एकमेव मूळ संख्या आहे. 2 ही अशी मूळ संख्या आहे की ती सम आहे. उरलेल्या सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. माहिती आहे तुम्हाला, 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती सम मूळ संख्या आहे. उरलेल्या सगळ्या मूळ संख्या विषम आहेत. म्हणजे इथं जर 2 आपण सम घेतले तर बाकीच्या सगळ्या विषमच आहे. कोणत्याही घेतले तुम्ही इथं तरी त्यांचा गुणाकार समच येईल. असं केव्हा होईल? जेव्हा 2 असतील तेव्हा. म्हणून एक संख्या आपल्याला निश्चित सांगता येते 2 हीच असणार आहे. बाकीच्या कोणत्याही येऊ शकतात आणि गुणाकार सम येऊ शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं ह्या ठिकाणी उत्तर होतं. हा नियम जर तुमचा पाठ असेल तर तुम्हाला इथं हे उत्तर शोधता आलं असतं. नंतर आहे 9. 1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती? आता पहा, बेरीज करायला सांगितली समसंख्यांची, फक्त 1 आणि 20 पर्यंत असलेल्या संख्यांमधल्याच संख्यांची बेरीज करायची. आता ही बेरीज तुम्हाला करून पाहावी लागेल. थोडासा अभ्यास असेल तर करता आलं असतं. 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती आहे त्याच्यावरून तुम्हाला काढता आलं असतं, पण असं माहीत नसेल तर 1 ते 20च सांगितले म्हणून पटकन आपण काढू शकतो. समसंख्यांची सांगितली, 2 ही सम आहे, 2 नंतर 4 ही सम आहे, 4 नंतर 6 ही एक सम आहे, 6 नंतर 8 एक सम आहेत आणि 10 एक सम आहे. ठीक आहे, 2, 6, 8, 6 आणि 10 ह्या 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्या. आता याची बेरीज करायला सोपी जावी म्हणून मी असं लिहिले. तुम्ही म्हणा असं का केलं हे? 8 आणि 2 10, बेरीज करायला सोपी झाली ना. 6 आणि 4 पण 10च आहे आणि इथं पण 10च आहे. म्हणजे 1 ते 10 पर्यंत सम असलेल्या संख्यांची बेरीज येते 30. किती सोपं झालं बेरीज करायला. आता 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्या लिहूयात. 11 ते 20 पर्यंत पहिली 12 आहे, नंतर आहे 14, 14 नंतर 16 आहे, 16 नंतर 18 आहे आणि 20, अशा 5 समसंख्या आहेत. या 5ची बेरीज करायची असेल 18 आणि 20 किती होतात? 18 आणि 12 30 होत आहेत. 16 आणि 14 पण किती होतील? 30च आहेत आणि हे आहेत 20 तसेच्या तसे. याची बेरीज केली 30 आणि 30 60, 70, 80. ओके, म्हणजे 11 ते 20 पर्यंतची समसंख्यांची बेरीज 80, 1 ते 10 पर्यंतची 30, ह्या दोघांची बेरीज म्हणजे आपलं आलं उत्तर
8, 9, 10, 11 आणि 0 म्हणजे 110. यांची बेरीज किती येते? 110. 110 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत, म्हणून 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे. थोडीशी वेगळी टेक्निक वापरली, तुमच्या लक्षात आले असेल. त्यानंतर 10 नंबरचं उदाहरण आहे. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? विषम संख्या तयार करायला सांगितली आपल्याला आणि ती पर्यायामध्ये शोधायची आहे. ओके, आणि त्याचा पर्याय क्रमांक गोल करायचा आहे. एकदाच अंक वापरून सर्वात लहान संख्या तयार करायची. लहान संख्या तयार करायची असेल तर दिलेल्या अंकांमध्ये लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेल्या अंकामध्ये सर्वात लहान अंक सुरुवातीला यायला पाहिजे. 0, त्यानंतर लहान आहेत 1, नंतर आहेत 3, नंतर आहेत 4 आणि नंतर आहेत 5. पण 0 लिहून हा 5 अंकी संख्या तयार होणार नाही, ही 4च अंकी संख्या तयार होते. मग अशा वेळेस आपल्याला ही संख्या आधी आणि हे 0 याच्या पाठीमागे लिहायला लागतात. 1, 0, 3, 4, 5 ही झाली सर्वात लहान संख्या. पण इथं लहान संख्या कोणती सांगितली? विषम सांगितली. ओके, विषमच आहे. शेवटी 5 आलेत म्हणजे विषम आहे. आणि हा पर्याय आपल्याला दिलेला आहे 4 मध्ये, म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला आपल्याला गोल करावं लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो, हौदा 7.1 स्वाध्याय आणि यामधील सर्व उदाहरणं आपण सोडून पाहिलेली आहेत. याची जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला उदाहरणं पटपट सोडवता येतील. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे यामध्ये राहिलेल्या स्वाध्याय 7.2च्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.